कर्तव्यनिष्ठ प्रशासनाची ओळख. मंदोदरी आप्पासाहेब वाकडे निकम. स्पष्ट विचार, शिस्त आणि कर्तव्यनिष्ठेच्या बळावर प्रशासनात वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या मंदोदरी आप्पासाहेब वाकडे निकम सध्या चाकूर पंचायत समितीत गट शिक्षणाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. मेळघाटातील धारणीपासून चाकूरपर्यंत त्यांनी शिक्षण विभागात गुणवत्ता आणि शिस्तीला नवी दिशा दिली. त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना जिल्हास्तरीय आदर्श गट शिक्षणाधिकारी पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. प्रशासनासोबतच महिलांना स्वप्नांशी तडजोड न करण्याची प्रेरणा देणाऱ्या मंदोदरी वाकडे निकम यांचा एकमत वर्धापन दिन गौरव 2026 अंतर्गत सन्मान करताना आम्हाला सर्वांना नमस्कार. मी सुरुवातीला माझा परिचय करून देते. मी मंदोदरी आप्पासाहेब वाकडे निकम. माझी प्रशासकीय सेवेतील पहिली पोस्टिंग सहाय्यक कक्ष अधिकारी म्हणून मंत्रालयामध्ये वित्त विभागामध्ये झाली होती. त्यानंतर गट शिक्षणाधिकारी म्हणून अमरावती येथील धारणी या अतिदुर्गम भागामध्ये मी 1 वर्ष कामकाज केलेलं आहे. त्यानंतर चाकूर येथे जून 2025 पासून मी कार्यरत आहे. शिक्षण क्षेत्रामध्ये कमी कालावधीमध्ये खूप चांगला अनुभव मिळाला. खूप बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या. चाकूर तालुक्यामध्ये रुजू झाल्यापासून प्राथमिकता शिक्षण क्षेत्रामधील याच गोष्टींना प्राथमिकता राहिलेली आहे की विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढवणं, गळती कमी करणं आणि मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देणं. हे शिक्षण देत असताना पायाभूत भौतिक सुविधांचा विकास करणं, सध्याच्या आपल्या पारंपरिक शिक्षण पद्धतीला तांत्रिक आणि डिजिटल नवीन युगाची सांगड घालणं, त्यासोबतच मुलांमध्ये सामाजिक जागृती जाणीव निर्माण करणं, तसेच त्यांच्यामध्ये मूल्यवर्धन करणं, ह्या गोष्टींना प्राथमिकता दिलेली आहे. सध्याच्या ह्या डिजिटल युगामध्ये जे अतिशय वेगाने वाढत आहे, यामध्ये मुलांमध्ये संवेदनशीलता, गुणवत्तेसोबतच मुलांमध्ये संवेदनशीलता जागृत ठेवणं हे आपलं प्राथमिक कर्तव्य राहिलेलं आहे. सध्या माझा भर यामध्ये असणार आहे की मुलींसाठी म्हणजे एकूणच विद्यार्थ्यांसाठी भौतिक सुख सुविधांमध्ये लॅबचं सर्व शाळांमध्ये प्रयोगशाळा असणं, ग्रंथालय असणं आणि ती कार्यरत असणं याला प्राधान्य राहणार आहे. तसेच मुलींसाठी मासिक पाळीचं नियोजन करणं, त्यांना स्वच्छतेबद्दल, मासिक पाळीच्या स्वच्छतेबद्दल, व्यवस्थापनाबद्दल माहिती देणं, मुलांना मुख्य सर्व अंतिम शेवटच्या घटकातील मुलांपर्यंत शिक्षण पोहोचवून त्यांना मुख्य प्रवाहात आणणं, तसेच मुलांमध्ये गुणवत्तेसोबतच नवीन युगातील जगाला भिडण्यासाठी त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करणं, ह्या गोष्टींना प्राधान्य राहणार आहे. तसेच मुलांना आपला हा प्रयत्न तर असणारच आहे की प्रत्येक मुलांना शिष्यवृत्ती धारक असायलाच पाहिजे. पण ह्या स्पर्धेच्या जगामध्ये टिकण्यासाठी मुलांना जास्तीत जास्त स्पर्धा परीक्षांना बसवून त्यांना ह्या स्पर्धेशी जुळवून घेता यावं असा आत्मविश्वास त्यांच्यामध्ये निर्माण करणं ही आपली प्राथमिकता असणार आहे. तसेच शिक्षकांच्या ज्या सेवाविषयक बाबी असतात, आधी आपल्याकडे शिक्षकांना शैक्षणिक कामकाजासोबत इतरही कामकाज करावं लागतं. त्यामुळे त्यांच्या किमान ज्या शैक्षणिक बाबी आहेत, सेवाविषयक बाबी आहेत, ते वेळेमध्ये पूर्ण करणं याला प्राथमिकता राहिलेली आहे माझ्या आल्यापासून. तसेच मुलांना जे काही शासकीय सुविधा आपल्या मिळतात त्या सगळ्या विद्यार्थ्यांपर्यंत, शिक्षकांपर्यंत वेळेमध्ये पोहोचवणं हे आपलं माझं पहिल्यापासूनचं प्रथम कर्तव्य राहिलेलं आहे. थँक्यू. ह्या माझ्या कार्याची दखल एकमतने घेतली हा माझ्यासाठी खूप आनंददायी क्षण आहे. त्याबद्दल मी दैनिक एकमत परिवाराचे आभार मानते आणि तुमचा हा पुरस्कार माझ्यासाठी आणखी निष्ठेनं, संवेदनशीलतेनं काम करण्यास मला इथून पुढे प्रोत्साहन देत राहील. त्याबद्दलही मी आपले आभार मानते. धन्यवाद.